नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे मी मसाल्यासाठी खोबरे भाजत आहे। मसाला म्हणजे आज आहे खेकड्याचा बेत। इथे मला नितीशने अगदी स्वच्छ करून दिले, पण वरचे जे धागे होते ना ते मी पुन्हा एकदा क्लीन करून घेतले। आणि आज आमच्यामध्ये कोण येणार आहे हे तुम्हाला थंबनेलमुळे कळालेच असेल। तर आज मम्मी पप्पा वगैरे संध्याकाळी येणार आहेत। ते ॲक्च्युली तर बाहेरच गेलेले होते। इथून पण त्यांना 2.5 तासाचा दूरचा प्रवास होता। तर येताना ते म्हणले थोडा वेळ आम्ही थांबू। तेही मी खूप त्यांना रिक्वेस्ट केली की आता इकडे आलाय तर या म्हणून। तर दुपारचं जेवण वगैरे झालं। मग मी मला थोडंसं आवरून घेतलं, कारण की आज मला सकाळी अजिबात टाईम मिळाला नव्हता आणि इथं बेबी आणि डॅडी टाईम चालू होतं। त्याच्यामुळे मला बाकीचं आवरता येत होतं, मला स्वतःला आवरता येत होतं, घरातलं आवरता येत होतं। संडे म्हणलं की असंच असतं, जरा नितीशने बेबीला घेतलं की मग मला जे एक्स्ट्रा काम असतं ते करता येतं। अगदी एडिटिंग, रेकॉर्डिंग, घरातलं क्लिनिंग वगैरे। माझ्या चेहऱ्यावरचं फॅट अजून कमी झालेलं नाही आहे, हळूहळू होईलच कमी। तर इथं हा बाहेरच्या रूममध्ये पडलेला पसारा मी पहिल्यांदा आवरून घेतला आणि आवरल्यानंतर रूम कसा दिसतो हे सुद्धा मी तुम्हाला आज दाखवते। आणि आजचा व्लॉग आहे ना मला पूर्ण शूट नाही करता आलं, कारण की IPL सुरू असल्यामुळं ना 7 वाजता नितीशला मोबाईल दिला होता। त्याला स्ट्रीमिंगला 2 मोबाईल लागतात, त्याच्यामुळे मला जेवढं शूट झालं तेवढं मी शूट केलं आणि तुमच्याबरोबर शेअर करते। इथं माझा रूम क्लीन झाला होता आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की आज मला किचनसुद्धा क्लीन करायचा होता व्यवस्थित। थोडंसं डीप क्लिनिंग करायचं होतं, तर तेही मी डीप क्लिनिंग इथं केलेलं आहे। आणि जेव्हा मला त्यांचा फोन आला की ते तिथून निघत आहेत, मग मी हळूहळू माझं आवरायला सुरुवात केली, कारण की येतील का नाही हे सुद्धा फिक्स नव्हतं। तिथून निघाल्यानंतर ते सांगणार होते की आम्ही येणार आहे वगैरे वगैरे। मग मी सुरुवात केली थेपले बनवायला। आणि मी जेव्हा अशा रेसिपीज बनवत असते ना, मी अगदी सगळं सामान मोजून मापून घेत असते आणि तेव्हाच त्याला खरी चव येते। याआधीसुद्धा मी एकदा गाजराचे थेपले केले होते आणि त्यात थोडंसं मसाले वर खाली झाले होते, पण आज जे झाले होते ना ते इतके टेस्टी झाले होते की अगदी नितीश, भैया, पप्पा, मम्मी, सोनू म्हणजे माझी बहीण सगळे त्याची स्तुतीच करत होते। तर इथं मी पहिल्यांदा ठरवलं की गाजर किसून ठेवायचं आणि सगळं मटेरियल टाकून बाउल तयार ठेवायचा। याच्या अर्धा पाऊण तास अगोदर मळून थेपले बनवायला स्टार्ट करायचं, असं प्लॅनिंग होतं, जेणेकरून गडबड होऊ नये। आम्हाला खेकडे बनवले तर त्यांना थेपले का बनवते, तर माझे मम्मी फक्त खेकडे खाणार होती। माझ्या बहिणीला फक्त चिकनचा रस्सा किंवा अंडं खाती, बाकी ती नॉनव्हेज खात नाही। त्यानंतर इथं मी वपुर्झासाठी काही पॅरेग्राफ सर्च करत होते, तर मला काही छान पॅरेग्राफ मिळाले जे मी रेकॉर्ड करूनसुद्धा ठेवले तोपर्यंत, कारण की हल्ली तुम्हाला माहिती आहे 5:55ला माझा वपुर्झाचा शॉर्ट्स येत असतो, कारण वपुर्झा बुक खूप सुंदर आहे। त्यानंतर मी इथं जिरा राईस करण्यासाठी भात घेतला आणि माझं भैया पप्पा तर फुल व्हेजिटेरियन आहेत, त्याच्यामुळे मी थेपलेचं प्लॅनिंग केलं होतं। वरण झालं होतं, जिरा राईस झाला होता, पण माझा पचकासुद्धा खूप झाला। थेपल्याचं पीठ मळून झालं होतं। त्या लोकांनी तिथे जेवल्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये जेवण केलं होतं, त्यामुळे माझं बरंचसंच शिल्लक राहिलं आणि शिल्लक राहिल्यामुळे मी जे काही व्हेजिटेरियन लोकांसाठी बनवलं होतं ते सरळ मी त्यांना पॅक करून घरी दिलं। इथं मी थेपले लाटायला घेतले होते, कारण की मला फोन आला की आम्ही 20-25 मिनटामध्ये येत आहोत आणि 20-25 मिनिट मला इनफ होते। तर इथं ही सगळी आली आहेत। नितीशने झाडू मारला होता आणि मम्मी तर म्हणली की घर आत्ता पुसलंस का फरशी, एवढं अगदी क्लीन केलेलं होतं। आणि इथं सगळे बेबी टाईम चालू होता, थोडंसं त्यांनी खाऊन घेतलं आणि बहिणीनं काय आणलं आहे ना ह्याचा एक स्पेशल व्हिडिओ येत आहे, तर तो तुम्ही नक्की पहा। इथं माझ्यासाठी काही भाज्या आणल्या होत्या आणि जे माझं मटेरियल जे बहिणीनं आणलं होतं ते होतं, प्लस काही सॅनिटरी पॅड वगैरे 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 बरंच काही काय आणलेलं होतं तिनं। तर असा होता छोटासा ब्लॉग। आणि इथे ही पप्पांच्या फ्रेंडनं दिलेली एक वेगळीच केळी होती, आधीच उठसूट येत नाहीत आणि आली तर जास्त वेळ थांबतसुद्धा नाहीत। लास्ट 2 टाईम मम्मी आणि सोना 2 वेळा उपाशी गेल्या होत्या घरून, त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटत होतं। त्यामुळे मी आजचा जेवणाचा प्लॅन खास त्यांच्यासाठी बनवला होता। बाय बाय।